शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित जीवनवाल आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, प्रभाग क्रमांक 18 मधून जे आहे ते तुम्ही विजयी झालात, मात्र काल विजयी मिरवणुकीत जे आहे ते तलवार नाचवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काल माझा विजय झाला. सगळ्यांनी मला आता काल मिरवणुकीमध्ये मी होतो तर पदमपुरा हा समाज शीख समाज आहे आमचा आहे. तिथं खूप मोठा शीख समाज आहे आणि आमचं चांगले संबंध आहे. तर त्यांनी माझा सत्कार केला. गाडीवर मी गाडीवर होतो तर माझा सत्कार केला आणि त्यांनी ते पूजा करून तलवार हातात दिली. त्यांच्या आग्रहास्तवर मी तिथे तलवार काढून मनारमध्ये काढून थोडी हातात घेतली आणि वापस तलवार मिनारमध्ये टाकून त्याचे पाय पडून ती तलवार तशी मी त्यांना त्यांच्या हातात त्यांच्या आग्रहास्तव शीख समाजाच्या आग्रहास्तव ती तलवार मी काढली. मात्र जे तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांच्याकडून असा आरोप होता की तुम्ही जे आहे ते त्यांच्या घरासमोर दादागिरी केली, 2 तास डीजे वाजवला आणि तलवार जे आहे ते नाचून जे आहे ते एक भीती घालण्याचा प्रयत्न केला आहे. नाही तसं काही नाही. DJ 2 तास तिथं उभा होता तो विषय वेगळा आहे. कारण 6 वाजले होते. ताई आणि हर्षदताई आम्ही 6 वाजता तिथं मैत्री चौकमध्ये आमचं DJ उभं होता आणि सर्टिफिकेट घ्यायचं होतं आम्हाला. तर त्यावेळेस आम्ही त्यांचा लोकांचा आग्रह होता तर इथं थांबायचं आहे, इथून पुढं आपल्याला मिरवणूक करायची. तर आम्ही तिथं थांबवलं 2 आणि आम्ही सर्टिफिकेट घ्यायला 6 वाजता ते तुम्ही टायमिंग पण चेक करून घ्या. 6 वाजता आम्ही सर्टिफिकेट घ्यायला महानगर यांच्या नियुक्त अधिकारीकडे गेलो, सर्टिफिकेट घेतला, तिथून आलो, वापस DJ कंटिन्यू केला आणि पुढं आम्ही सरकलो. असं काही प्रकार आम्ही काही केलं नाही. त्यांचं असंही म्हणणं आहे की निवडणुकीच्या अगोदर जे आहे ते मतदान घेण्यासाठी तुम्ही हात जोडत होते, मात्र निवडणूक आल्यानंतर तुम्ही तलवार काढताय. नाही असं नाही. सगळं मी हात जोडतो. माझा सगळे परिचित सर्व जनतेने मला निवडून दिलं. हा माझा स्वभाव आणि माझा जो वागणूक आहे सगळ्यांची चांगली, त्याचाच प्रतिसाद आहे. मी काही राजकारणी नाही आहे, मी बिझनेसमॅन आहे. आता मी राजकारणात उतरलो तर आता मी समाजकार्य करणं हे माझं काम आहे आणि ते करत राहील. आणि ज्यांनाही ह्याचा जो पण वाटत असेल, त्रास झाला असेल, त्यांना मी भेटून माफी मागून गेली त्यांच्यासोबत. म्हणजे तो विजय उत्सव होता, विजयाचा उन्माद नव्हता तर? नाही विजय उत्सव होता. विजयाचा उन्मान काय करायचं. विजय उत्सव जनता सोबत होती, सगळ्यांचा उत्साह होता. त्या उत्साहात आम्ही विजय उत्सव करत होतो. कोणाचा आम्ही नाराजगी कोणाची माझ्या मनात ठेवणार पण नाही. आणि जे पण लोक माझ्या अपोजिटमध्ये होते जे होते त्यांना माझे वडीलधाऱ्यासारखे मोठे लोक आहे, आई वडिलांसारखे त्यांचं मी मान राखील आणि त्यांचंही मी कधी वाईट मनात ठेवणार नाही आणि माझा स्वभावही नाही कोणाचे वाईट ठेवायचा. बरं, या सगळ्या प्रकरणामुळे जे त्यांच्या मनात आता भीतीचं वातावरण पाहायला मिळतं, कसं बघतं याच्याकडं? म्हणजे भीती असं काही मी काम करतच नाही. माझा स्वभावच नाही. कोणाला आजपर्यंत माझी भांडणं नाही कोणासोबत, कोणाला शिवी दिली नाही कधी. मला असं काही काम येतच नाही. ते थोडं तलवारीचं हा व्हिडिओ शीख समाजाचं धर्मासाठी मला काढावा लागला. तो व्हिडिओ व्हायरल, थोडा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल केला. आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहिला तर तुम्हाला समजेल काय प्रकार आहे. आणि सगळ्या त्या माझ्या ज्या महिला त्या बोलत आहे त्या माझ्या आईसारख्या आहे आणि माझी परिचित आमचा परिवार येतो. आणि मी त्यांना भेटेल आणि त्यांना काही असं वाटत असेल मी भेटून त्यांचे आशीर्वाद घेईल. निश्चित आपण बघतोय शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित जीवनवाल आपल्यासोबत होते. काल विजय मिरवणूक जे आहे ते तलवारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याहून आक्षेप घेतला जात होता आणि त्यांना जर वाईट वाटत असेल, त्यांना ज्या मनात भीती असेल तर मी त्यांची माफी मागतो आणि त्यांची भेट घेऊन सुद्धा त्यांचे आशीर्वाद घेईल, असा खुलासा अभिजित जीवनवाल यांनी केला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.